आंटीने आता घंटी वाजवली असती मित्रांनो. वेलकम बॅक अगेन अनदर ब्लॉग गाईज. मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण चालले आहे थोडासा एक राऊंड मारायला आणि दादाला देवाची गरज पडलेली आहे. तर दादा आता देव दिसलेले आहेत. तर दादा आता लेट्स गो. तर सगळे कसे आहेत, बरे आहेत ना? तर बरे असले पाहिजे, मजा झालीच पाहिजे आणि एन्जॉय आपला पाहिजेलच. अरे या कॉल येते मला. तर आज आपण चालले आहोत वसई वाघोलीला. वाघोली वेस्टला एक हनुमंताचं शनी मंदिरचं आहे, तिकडे आपण दर्शनाला चाललो आहे. सागरदादाच्या स्वप्नात आलेलं, तर त्यानुसार सागरदादाने सांगितलं आहे की तिकडे जायचं आहे, त्यामुळे आपण तिकडे चाललो आहेत आज. तर बघूया तिकडे जाताना काय काय बघायला मिळतं आहे आणि त्या मंदिराचं कसं पूर्ण आजूबाजूचा परिसर काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर चॅनलवर असेच राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की. पुढे पुढे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो गाईज बने रहिए. आज सागरच्या मनात आलं की देवळात जाऊया. असा कधी जात नाही देवळात, त्याला नेहमी बोलत असतो देवळात चल जाऊया, देवळात जाऊया. तर ह्या गोष्टीवर त्याचा जरा कमी विश्वास असल्यामुळे काल रात्रीच्या स्वप्नात असं काही घडलं, त्यामुळे त्याची आज इच्छा झाली जाऊया म्हणून बोलतोय. त्यामुळे आपण निघालो आहोत. वाघोलीला एक हनुमंताचं देऊळ आहे, त्या देवळात एक आपण दर्शनाला निघालो आहोत. तर मित्रांनो आता थोडंसं आपण गाडी पळवूया आणि पुढचं हळूहळू तुम्हाला दाखवेन कसं जायचं काय नाही. आता हा जो आहे नवीन रोड आहे वसई विरार, हा डायरेक्ट नालासोपारा वेस्टला निघतो बाहेर. जर वसई विरारच्या जकात नाक्यावरून आलात तर तुम्ही डायरेक्ट तिकडे वनपिस्टाच्या रोडला पुढे तुम्ही पोचाल. आंटीने आता घंटी वाजवली असती मित्रांनो. अरे रे 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 सीन झाला असता गाईज. पण आंटीने एन मोमेंटला इकडे बघितलं आणि मी पण ब्रेक दाबला, त्यामुळे कसे आपले ब्रेक एकदम भारी आहेत. आता नक्कीच आम्ही देवालाच भेटायला वर गेले असते, आपले ब्रेक एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे आपण एन मोमेंटला थांबतो. ABS आहे गाडीला मित्रांनो. आजकालच्या नवीन गाड्यांना ABS दिलं आहे, तर गाडी काटकूट करून तिकडेच ऑन द स्पॉट थांबते ती. तुमची जर जुनी गाडी असेल तर त्याला विका आणि नवीन गाडी घ्या, हा माझा एक स्वतःचा मत आहे. तर चला पुढे पुढे दाखवतो तुम्हाला वेगवेगळे रोड आणि वेगवेगळ्या जागा, तसंच मंदिरामध्ये काय काय असणार आहे. आजूबाजूचा परिसर एकदम खूप तुम्हाला भक्तिमय असणार आहे, तर त्यामुळे तुम्ही चॅनलवर राहा. हे जे नालासोपारा वेस्टचे रोड पण खूप मोठे आहेत आणि इकडे गाडी चालवायला पण जरा स्पेस आहे, त्यामुळे इकडे काही असा प्रॉब्लेम होत नाही इकडच्या लोकांना पण. नालासोपारा ईस्ट आणि विरार ईस्टचे रोड खूप छोटे छोटे असल्यामुळे तिकडे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात, मजा येत नाही गाडी चालवायला. हे जे मोठे मोठे असे रोड आहेत इकडे जरा छान वाटतं आणि मुंबईसारखं वाटतं. तर मित्रांनो सरळ समेल पाड्यावरून आल्यानंतर तुम्हाला सरळ एकदम रोड करायचा आहे आणि इकडे बघू शकता मस्त असं एक गेट बनवला आहे एलिफंटाचा.
आणि इकडचे जर तुम्ही रोड बघायला गेलात तर तुम्हाला खूप छान सुंदर असे रोड बघायला मिळतील। वसई विरार खूप सुंदर आहे मित्रांनो, कधीतरी व्हिजिट करा तुम्ही पण ह्या रूटला। सेम गोवावाली फिलिंग आणि गावसारखं वाटतं, मस्त वाटतं मला तर इकडे। मुंबईच्या धक्काधुक्की आणि विरारच्या लोकलमधून थोडंसं इकडे एक शांतता, असं पीसफुल वाटतं। केळीची बागं, नारळाची बाग, ह्या साईडला इकडे टर्फ पण आहे मित्रांनो। त्या रोडला जर तुम्ही आला असाल तर इकडे गर्दी पण दिसते। जर तुम्ही ट्रेनने येत असाल, जर विरार वसईच्या बाहेरची व्ह्यूअर्स बघत असतील तर त्यांनी ट्रेनने येऊन डायरेक्ट इकडनं ऑटो घ्यायचे आहे। ऑटो घेतल्यानंतर ऑटोचे थोडेसे पैसे जास्त लागतील, पण ऑटो घेऊन त्यांना सांगायचं की वाघोळीला शनी मंदिर आहे तिकडे जायचं आहे, मग ते बरोबर तुम्हाला तिकडे सोडतील। तर मित्रांनो आता आपण पोचले आहेत। इकडनं सरळ सरळ गेल्यानंतर हा एक लेफ्ट जातो शनी मंदिराकडे जाण्याचा मार्ग, तर हा मार्ग आहे। इकडनं तुम्ही असं सरळ गल्ली मारायची, वसईवरून त्या साईडने आलात तर तुम्हाला राईट मारायचं, इथून आता आलात तर लेफ्ट मारायचं आहे। आणि इकडे प्रचंड अशी गर्दी बघायला मिळेल तुम्हाला, कारण वीकेंड आहे। अदर्स डेमध्ये एवढं काही नसतं गर्दी। तर मित्रांनो आलो आहोत आपण शनी मंदिराकडे। हा शनी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे इथे समोर, आणि इथे पार्किंग आहे। पार्किंग अशी तुम्हाला मिळेल इकडे खूप सारी, बघू शकता तुम्ही पार्किंग। ही पूर्ण अशी पार्किंग आहे। 4 व्हीलरसाठी पण पार्किंग अवेलेबल आहे इकडे। तर मित्रांनो आता आपण पोचले आहोत इकडे शनी मंदिरच्या इथे। पुढे पुढे तुम्हाला दाखवतो शनी मंदिरामध्ये कसं काय दृश्य आहे, आणि पुन्हा शनी मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो। आंबे बघ ना, इकडे काढूया चप्पल। नाही होणार, चप्पल काढल्यानंतर समोरच पाय धुवायला पाणी आहे। हातपाय वगैरे धुवू शकता तुम्ही, कारण देवा ठिकाणी चाललोय तर थोडे बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणे गरजेचं आहे मित्रांनो। असा कटा उलटा चाललास? अच्छा, तर दादाची खूप मोठी अशी इच्छा आहे, नारळ वगैरे घेणार आहे। तर बघूया आता दादाला स्वप्नामध्ये काय काय आलेलं आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडक्यात माहिती मिळेल। ते तिकडे होतं ना आधी, आता इकडे केलं काय? आधी स्टार्टिंगलाच होतं पण आता इकडे केलेलं आहे। खूप गर्दी बघायला मिळते, सॅटर्डे संडे आलात तर गर्दी बघायला मिळेल तुम्हाला। दादा ओटी घेतोय, ओटी नाही नारळ घेतोय। घ्यायचं आहे? हां घे ना।
ताटामध्ये नारळ, बेलाचं पान आणि तेल दिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्याचा नेटवर्क नेहमीप्रमाणे ह्याचा इश्यू असतो नेटवर्कचा, आणि त्यामुळे पेमेंट आता मलाच करावं लागणार आहे 120. तर मित्रांनो, आता आम्ही इकडनं 2 प्लेट घेतलेले आहेत, नारळ, बेल आणि तेल. पुढे पुढे दाखवतो तुम्हाला काय काय बघायला मिळते. दादा तिकडनं लाईन आहे असं मला वाटतंय. सागर आणि मी इथे आल्यानंतर शनी देवता आणि बजरंगबली यांचं पूजन केलं. हॅलो हॅलो बोल. नंतर आम्ही शनी देवताच्या बाजूला असलेल्या देवळात गेलो. देवळाच्या आजूबाजूला सुंदर असं दिव्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही समोर पुढे पहिल्यांदा आपण हनुमंताची पूजा केली, नंतर त्यांच्या मागे शनी देवताचं मूर्ती होती. आता इथे समोर पण मला शनी देवताची मूर्ती पण बघायला मिळाली आहे. सुंदर असं मंदिर आहे आणि इथे बाजूला एक सुंदर असा दादा आणि मागे मस्त बंगलो. हे नवीनच झालं आहे, छान वाटतं. वडापाव मिळणार काय? मिळणार ना दादा वडापाव. तर मित्रांनो, आता इथे वडापाव पण देणार आहे दादा आपल्याला. बघूया पुढे पुढे काय काय बघायला मिळतं. इथे समोरच बघू शकता तुम्ही झोपाळा गार्डन आहे. दादा आता झोपाळा गार्डनमध्ये घेऊन चालाय. दाखवतो तुम्हाला दृश्य झोपाळा गार्डनचे. जर इथे आलात तर तुम्ही असं थोडासा विश्रांतीसाठी एक तुम्हाला 5-10 मिनटं थांबू शकता आणि काही वडापाव वगैरे पण इथे अवेलेबल आहे. खाण्याच्या नाश्ता करण्याच्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. मित्रांनो, सुंदर असं ठिकाण आहे हे, बघू शकता तुम्ही. वाईबच वेगळी मिळते इकडे. दादा आता वडापाव घेणार आहे आपल्याला. सर बघूया. तर मित्रांनो, आता खायला आलो, तिथे नाश्ता करू. थोडासा नाश्त्यामध्ये काय काय मिळतं बघायला बघूया. पैसे मिळते तुझा 2 वडापाव. वडा आ रहा है किधर से? नाश्त्यामध्ये इकडे वेगवेगळे काय उकडीचे राईस पण आहेत, कटलेट पण आहेत, वेगवेगळे असे पदार्थ आहेत इकडे खाण्यासाठी. दादा तू काय घेतलंय? कोथिंबीर वडी आहे. वडापावच घेतलंय? तुला वडापाव आवडतं काय? मित्रांनो, आता आम्ही वडापाव फुकट ते पौष्टिक अशी म्हण यांना लागू होते. चिक्की आणि असे छोटे छोटे टाइमपाससाठी गोष्टी आहेत. त्याचा इकडे पण आता पेमेंटचा इश्यू होईल. कसा आहे वडापाव? चांगला आहे वडापाव. असा चांगला
हाही स्वादिष्ट आहे, खायला मजा येते. आणि इथे नूडल्स आयटम पण आहेत. मस्त आहे का? ह्याच्यात पण ते येत आहे? नाही, नूडल्स आहे. बघू. कॅमेरा आहे तो? हो कॅमेरा. हा हे पण छान दिसतंय हा, मस्त आहे. तर मित्रांनो, तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे असे पदार्थ आणि नाश्त्यामध्ये खायला मिळतील. आम्ही फक्त वडापाववरच आहेत, कारण आम्हाला वडापाव आवडतो. आम्ही नूडल्स वगैरे हे सगळं खातो बाहेर. मित्रांनो, हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडच्या दाखवल्या आहेत. खाण्यासाठी पण तुम्हाला इकडे खूप सारे पदार्थ मिळतात बघायला. इथे लाईनमध्ये सगळ्या पदार्थ असे लावलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळं काय एक्सप्लोअर केलेलं आहे शनी मंदिराचं. इकडनं असे आपण गेलेलो आहोत. इथून असं दर्शन घेतलं आहे हनुमानाचं आणि शनी देवताचं. इथून असे आल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर तिथून तुम्हाला ते गार्डन दाखवलं आहे, झोपाळा गार्डन. झोपाळा गार्डन पण त्या साईडला आहे. तिथून आल्यानंतर पुढे नाश्त्यासाठी अशी एक सोय केलेली आहे. तिकडे नाश्त्यामध्ये काय काय पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ तुम्हाला दाखवलेले आहेत. पण आम्ही वडापावच प्रेफर केलेला आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इकडेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. गाइस, दादा करतोय राईड, पण दादाला काय येत नाही राईड. अशी टाकू नको दादा, तुझी ABS आणि ड्यूक नाहीये. तुझी साधीवाली आहे दादा, ड्यूक नाहीये ही. दादा कुठं पण टाकतोय गाइस, ड्यूक सारखी टाकायला ट्राय करतोय, पण तो विसरलाय. ही आहे बुलेट, हाती बुलेट. ए से हाय. हाय कर. अनिकेत पालंडे. गाड्या अडकल्यात. विरारचं ट्रॅफिक विथ विरार मेरी जान.